नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. दोन पाहुणे आहेत आज कट्ट्यावरती. एक आहेत अभिनय क्षेत्रातले मास्टर तर दुसरे संगीत क्षेत्रातले, पण हे दोघेही एकमेकांच्या क्षेत्रामध्ये मुशाफिरी करत असतात. राहुल देशपांडे आणि प्रशांत दामले. आता हे दोघेही एकत्र कट्ट्यावरती का आलेले आहेत असा संशय जर का तुमच्या मनामध्ये आलेला असेल तो संशय आपण दूर करूयात. आपल्या दोघांचेही खूप खूप स्वागत. गप्पांना सुरुवात करूया. प्रशांत आणि राहुल, संशय कल्लोळचा आता किती 55-58 प्रयोग तुम्ही दोघांनी केलेले आहेत. आता तुम्ही लंडनला चाललेले आहात आणि त्याच निमित्तानं खरं तर आपण बोलतोय. पण म्हणजे बाकी गप्पांना सुरू करण्याच्या आधी तुम्ही त्या नाटकाबद्दल जर थोडक्यात सांगितलं दोघांनीही. आपण सर्वमान्य किंवा आपण जी सामान्य लोक असतो त्या लोकांच्या मनात प्रेम, क्रोध या सगळ्या भावना असतात आणि त्यातली एक महत्त्वाची भावना असते ती म्हणजे संशय, एकमेकांबद्दल संशय. मग तो संशय कुठेही असतो, नवरा बायकोंमध्ये सुद्धा असतो, मित्रमैत्रिणीमध्ये असतो, मैत्रिणीमध्ये असतो, भावा बहिणीमध्ये असतो. दॅट इज अ पार्ट ऑफ लाईफ. संशय हा पार्ट ऑफ लाईफ आहे आणि हाच संशय जेव्हा विनोदी पद्धतीने हाताळला जातो तेव्हा त्याचा संशय कल्लोळ होतो. त्यामुळे तुमच्या आमच्या आयुष्यातल्या एका पैलूवर हे नाटक बेतलेलं आहे आणि हे नाटक 100 वर्षापूर्वीचं फार्स आहे. म्हणजे तुम्ही आजचा फार्स बघितला आणि 100 वर्षापूर्वीचा फार्स बघितला तर तुम्हाला जमीन आसमानाचा फरक आढळेल. म्हणजे मीही फार्स केलेत, आजचे फार्स मीही केलेत. आणि नॉर्मली फार्स म्हणजे असं असतं की तुम्ही जास्तीत जास्त बॉडी लँग्वेजचा वापर त्यात करावा लागतो असं म्हटलं जातं. पण हे नाटक केल्यानंतर मला असं जाणवलं की फार्स म्हटलं बॉडी लँग्वेजचाच जास्तच वापरच करायलाच पाहिजे असं काही नाही आहे. जर तो फार्स व्यवस्थित लिहिला गेला असेल तर बॉडी लँग्वेजचा जास्त वापर नाही करायला लागत. थोडासा लागतो एक पेस मेंटेन करण्यासाठी, पण फार्समध्ये बॉडी लँग्वेजचा वापर जास्त असं जे कलाकार म्हणून माझ्या जे डोक्यात होतं आणि त्याप्रमाणे मी इतकी वर्ष काम करत आहे. पण आपल्या फार्समध्ये हे आपण उलटे का गेलो? म्हणजे एकूण जगभरामध्ये फार्स करताना बॉडी लँग्वेजचा वापर करणं ही रीत आहे का आपल्याकडच्या कलाकारांनी काढलेली आपल्या लेखकांच्या उणिवा झाकून काढण्यासाठी म्हणजे त्यांच्या परीनं त्यांनी केलेला तो प्रयत्न आहे? नाही, मला असं वाटतं इथे 100% परफेक्शन कोणाचंच नाही आहे. परफॉर्मिंग आर्टमध्ये 100% परफेक्ट कोणीच नाही. मी पण नाही, लेखक पण नाही, दिग्दर्शक नाही. त्यामुळे लेखकाने लिहिलेली गोष्ट दिग्दर्शकाने मांडायची असते. दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे कलावंतांनी काम करायचं असतं आणि सगळ्यात शेवटी फेस करणारा हा कलावंत असतो. त्यामुळे कलावंताची जबाबदारी असते की को आर्टिस्टचे दोष झाकायचे, दिग्दर्शकाचे दोष झाकायचे आणि लेखकाचे दोष झाकायचे. त्यामुळे हे एकमेकांवर अवलंबून एकमेकांना सपोर्ट करत करत तयार झालेलं नाटक हे रसायन तसं आहे. त्यामुळे तुम्हाला शेवटचा जो प्रॉडक्ट मिळतो तो चांगलाच असावा किंवा असण्यासाठी एकमेकांचे दोष झाकत काम करणंच महत्त्वाचं आहे. पॉझिटिव्ह गोष्टी असतातच, पण निगेटिव्ह गोष्टीसुद्धा प्रत्येक कलाकृतीत असतात. पण त्या निगेटिव्ह गोष्टी जास्त ठळकपणे दिसू नये ह्याचा कायम प्रत्येकाने प्रयत्न करायचा असतो. 100 वर्षांपूर्वीचं नाटक आहे संशय कल्लोळ. हे नाटक आता लंडनला जाते त्याच्यामुळं कौतुक आहे, पण जास्त कौतुक असं आहे की तुम्हाला हे 100 वर्षांपूर्वी झालेलं, खरं तर 100पेक्षा जास्त वर्षांपूर्वी झालेलं नाटक पुन्हा नव्यानं घेऊन यावं लोकांच्या समोर, असं का वाटलं? वर्षातून एकदा संगीत नाटक केलं की संगीत नाटक म्हणजे काय, संगीत नाटक उभं करताना किती त्रास होतो किंवा किती आनंद मिळतो. तू केलेलं हे पहिलं संगीत नाटक आहे? हो, पूर्ण संगीत नाटक असं पहिलं. म्हणजे आत्तापर्यंत जेवढी नाटकं केली त्यात सगळ्यात संगीत होतं, पण बाकायदा संगीत नाटक म्हणजे हार्मोनियम, ऑर्गन, तबला अशा पद्धतीचं संगीत नाटक मी पहिलंच केलं. पण राहुल, एकूण जे तुझी प्रकृती, गंभीर प्रकृती, कट्यार, त्याच्यामध्ये तू केलेलं आत्तापर्यंतचं अभिनय, गाणं तुझं, हे विनोदी पद्धतीचं करणं नाटक, हे तुला म्हणजे त्याच्याबद्दल तुझं काय, म्हणजे तू कसं केलंस, तुला काय त्याच्यात अनुभव आले? मी सुरुवात पहिलं मी जे संगीत नाटक केलं ते अर्थात कट्यार होतं. त्याच्यानंतर मी संशय कल्लोळ केलं, त्याच्यानंतर मानापमान केलं आणि मग सौभद्र केलं. ही 4 नाटकं केली आणि मग मी जरा ब्रेक घेतला आणि मग मला प्रशांत दादांचा फोन आला की राहुल असं 100 वर्ष संशय कल्लोळला पूर्ण झाले, तर आपण करायचं का हे नाटक? तर मी परत प्रशांत दामल्यांचा फोन आल्यानंतर नाही म्हणणं काही चान्सच नव्हता. मी लगेच हो म्हणालो. आणि ह्या नाटकातली गंमत अशी आहे, मला असं वाटतं की एकतर अतिशय हलका फुलका विनोद आहे
आणि त्या काळामध्ये पण तो वाजला आणि आजही तो वाजतो. या नाटकाचा प्लॉट काय आहे? एक फाल्गुनराव आहे, त्याची बायको आहे, तिचं नाव कृतिका, अश्विन शेठ आणि रेवती. तर ही 2 मेन पेयर्स आहेत. हां पहिलं संशयाचं बीज फाल्गुनराव आणि कृतिकामध्ये होतं आणि मग ती तसबीर कृतिकाला मिळते आणि त्यात ह्याचा फोटो आहे अश्विन शेठचा. त्यामुळे ते फिरत 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 ते मग मी बघतो की कृतिकाच्या हातात ह्याचा फोटो आहे, त्यामुळे ते पहिलं गणित सुरू होतं. आणि मग रेवती पिक्चरमध्ये येते. रेवतीला ह्याला वाटतं ती तसबीर रेवतीने मला दिली आहे, कारण मी माझ्या हातात पुढे ती येते आणि असा तो प्लॉट जोडला. त्यातल्या पात्रांची नावं जी आहेत ती फाल्गुनराव, ऋतूंची नाव आहेत सगळ्या ऋतूंची नावं आणि महिन्यांची नावं. त्यामुळे अश्विन शेठ. त्यामुळे होतं काय, प्रेक्षकातले कोणी स्वतःला लावून घेत नाहीत. स्वतःला कोणी काही लावून घेत नाहीत प्रेक्षकांपैकी. 3-4 संगीत नाटकं अशी आहेत की ज्यातल्या पात्रांच्या स्वभावांशी प्रेक्षक रिलेट करू शकतात स्वतःला. आणि ज्या नाटकातल्या पात्रांशी आपण रिलेट करू शकतो ते नाटक लोकांना जास्त भावतं. आणि आता ह्या नाटकात तर त्यांची नावंसुद्धा वेगवेगळी असल्यामुळे ते एक नाविन्य आहे. पण राहुल, या नाटकाचं तुला सगळ्यात वेगळं भावलेलं काय आहे? अर्थात ह्याच्यातली गाणी खूप सुंदर आहेत. म्हणजे मी जेव्हा हे सुरुवातीला पहिल्यांदा नाटक केलं तेव्हा मला ती गाणी आवडतात म्हणून केलं आणि अर्थात स्क्रिप्ट पण चांगली आहे. पण मला असं कायम वाटतं की संगीत नाटक हे प्रेक्षकांच्या लक्षात फक्त त्या संगीतामुळेच राहतं. लोक संगीतच घरी घेऊन जातात. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला परत परत लोक येताना दिसतात किंवा आज बालगंधर्वांची ही रचना अशा पद्धतीने होती, उद्या काहीतरी नवीन ऐकायला मिळेल. त्याच्यामुळे संगीत नाटक जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे, मग ते बालगंधर्वांच्यामुळे असेल, दीनानाथरावांच्यामुळे असेल, नंतर छोटा गंधर्व असतील, अभिषेकी बुवांच्या चाली असतील, माझ्या आजोबांचा अभिनय असेल, त्यात ते लक्षात लोकांच्या जास्ती काय राहतं. कारण काय, अरे हा क्या बात आहे, घेईछंद फार चांगला झाला. त्याची म्हणजे कट्यारचं कथानक पण उत्तम आहे. तसं ह्या नाटकाचं पण आहे की कथानक अप्रतिम आहे आणि गाणी पण अतिशय सुंदर आहेत. म्हणजे जी गाणी आपल्याला सौभद्र असेल किंवा मानापमान असेल, मानापमानमध्ये अतिशय ताकद लागते गायला पण, तसं ह्या नाटकामध्ये नाही. अतिशय छान हलकी फुलकी अशी सुंदर गाणी आहेत. कॉमन मॅन सुद्धा गुणगुणू शकेल अशी गाणी आहेत. किती गाणी आहेत एकूण नाटकात? 16. त्याच्यात तुझ्या वाट्याला किती आहेत आणि प्रशांतच्या किती? फाल्गुनरावच्या वाट्याला गाणी नाही आहेत. नाही. फाल्गुनरावांच्या वाट्याला खरं गाणी आहेत, पण त्याच्यातल्या फाल्गुनरावांनी ती टाळली. फाल्गुनरावांनी गाणी का टाळली? अरे काय झालं माहिती आहे का, की एकतर हे 5 अंकी नाटक आहे. त्या 5 अंकी नाटकाचं आपण 2 अंकी नाटक केलेलं आहे निपुणने आणि त्याचं खूप छान एडिटिंग केलेलं आहे, संकलन खूप छान केलेलं आहे. म्हणजे हृदयी धरा हा बोध खरा हे जेव्हा साधूचं गाणं होतं तेव्हा फाल्गुनराव येतो आणि फाल्गुनराव तिथे दुसरं गाणं म्हणतो. त्याच्या आधी 3 गाणी झालेली आहेत, मग त्या साधूचं गाणं आणि मग परत फाल्गुनरावचं गाणं. फाल्गुनरावचं गाणं झाल्यानंतर ह्याची जवळजवळ दुसऱ्या सीनमध्ये 6 ते 7 गाणी. बरोबर. त्यामुळे तो एकदम धड असं म्हणून म्हटलं मी थांबतो, कारण जे खणखणीत आहे वाजू दे ना. पण तू एक पण नाही गाणं घेतलं. नाही, अरे खणखणीत आहे वाजताय ना, मग मी कशाला वाजवू माझी तबकडी. हे लोकांना खूप आवडतं त्यांनी गायलेलं. पुढच्या नाटकात गाणार आहे. हा, कुठलं गायचं असतं? कुठलं नाही आता लक्षात नाही माझ्या. कागद देऊ का काढून, प्रिंटआउट देऊ का तुला? नाही खूप चांगलं गायचं ते तालमीमध्ये, मी ऐकलंय. हो नाही, पण आता ते कसं आहे, आता ते माहोल पाहिजे, मूड पाहिजे, हिरोईन पाहिजे शेजारी, तर गाता येत. आता आपल्याला अश्विन शेठलाच काहीतरी सांगायला लागेल म्हणायला. हो, याच्यातली गाणी सुंदर आहेत आणि ऑर्गन आणि तबला नसला तरी पण मी प्रयत्न करतो. करहा करी धरिला शुभांगी, करहा करी धरिला शुभांगी, सुदिनी रमाकांता समोरी, सुदिनी रमाकांता समोरी, करहा करी धरिला शुभांगी, करहा करी धरिला, सुखदा सदा मत्स्वामिनी तू, सुखदा सदा
मत्स्वामिनी तू गृहसंपदा उपभोगी सारी गृहसंपदा उपभोगी सारी करहा करी धरिला शुभांगी करहा करी धरिला. कसं या गाण्यामध्ये गंमत अशी आहे की माझे आजोबा सांगायचे कायम की करहा करी धरिला शुभांगी. जर आपण ते इतके म्हणजे शब्द असे आहेत की त्याची चाल म्हणजे संगीत दिग्दर्शक जे आहेत ज्यांनी केली आहे ती चाल ती थोडीशी चुकीची झाली. ह्याचं कारण करहा करी धरिला शुभांगी सुदिनी रमाकांता समोरी. ते होतं काय करहा करी धरिला, त्याच्यामुळे काय होतं ते करहा करी धरिला आणि सुदिनी रमा आकाराला की गाय काय करतो आकाराला की गातो, त्याच्यामुळे होतं सुदिनी रमा सुदिनी रमा कांतास मोरी असं ते. त्याच्यामुळे मला खूप प्रत्येक वेळेला जेव्हा मी गातो तेव्हा ते आजोबांचं डोक्यामध्ये येतं की बुवा अशा पद्धतीने यतिभंग होता कामा. नाटक 100 वर्षांपूर्वीच आहे, त्याची भाषा वेगळी असेल, लहेजा वेगळा असेल. तो आत्ताच्या या जनरेशनमध्ये ते नाटक रुजवण्यासाठी फुलवण्यासाठी काही विशेष प्रयत्न घेतलेत किंवा त्या भाषेची अडचण तुम्हाला जाणवते का? खूप खूप कॉन्शियसली काम करावं लागतं. मुळात ही भाषा बोलायची सवय नाही आहे, इतकी स्वच्छ आणि जड भाषा. आधी मला सांगा तुम्ही माझ्या बायकोच्या निजाच्या खोलीत काय करत होतात त्याचा जबाब द्या, असं वाक्य आहे. आणि ते उत्साहाच्या भरात आधी मला सांगा तुम्ही माझ्या बायकोच्या रूममध्ये काय करत होतात. हा समोर तो समोर काय आता काय जबाब काय द्यायचा याचा. बेडरूम मध्ये काय करत बेडरूम माझ्या बायकोच्या बेडरूम मध्ये काय करत होता जबाब द्या. एकदा चुकून आय मीन पण म्हटलं नाही, पण असं होतं. आणि स्टेजवर कसं माहिती का, तो क्षण फार महत्वाचा असतो. आपल्याला जेव्हा कळतं ना की आपण काहीतरी चुकतोय किंवा चुकणार आहोत असं आपण जेव्हा कॉन्शियस होतो ना तेव्हा हमखास चुकतो आणि मग त्या गडबडीत आय मीन येऊन जातं. आता ह्या नाटकामध्ये तुम्ही आता म्हणला ना भाषा, तर रेवतीचा आणि अश्विन सेठचा सुरुवातीचा पहिला जो एक सीन आहे त्याच्यामध्ये ही इज कन्फेसिंग हिज लव्ह. तसा आहे की तू माझ्याबरोबर राहशील का, अशा पद्धतीचा तो एक अतिशय रोमॅन्टिक सीन आहे. त्याच्यामध्ये ती जेव्हा त्याला हो म्हणते तर तो होपलेस लवर दाखवला आहे अश्विन शेठ. तर तो इतका त्याला आनंद होतो, तो लगेच म्हणतो चल 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 तर रमाकांता समोर जाऊन परस्पर वचनभाकपूर्वक वरदान ग्रहणाचा मंगलविधी आनंदोत्साहानं करू. ते मला पाठ करायला इतक्या वेळेला काय 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 म्हणतो परत सांग. रमाकांता समोर जाऊन परस्पर वचनभाकपूर्वक वरदान ग्रहणाचा मंगलविधी आनंदोत्साहानं करू असं वाक्य म्हणल्यानंतर प्रेक्षकांनाच असं होतं की अरे बापरे काय बोलला. पण तुम्हाला सांगतो ह्या नाटकातली भाषा त्या मनाने खूप चांगली आहे. सौभद्र पण बरं आहे, पण मानप्पांची खाडीलकरांची भाषा इतकी अवघड आहे बोलायला की सुरुवातीचं जे काही पहिलाच जो सीन आहे त्याच्यामध्ये 10 वेळा मी माझं फंबल तर होणार नाही ना ह्याच्याकडे जास्ती लक्ष असतं. त्याच्यामुळे ह्या नाटकामध्ये तितका त्रास झाला नाही मला काम करायला. डायलॉग विसरण्याचे प्रसंग समजू शकतो, पण कधी गाणी विसरलीत का राहुल? नशिबाने टचवूड बाबा असं बोलू नाही आत्तापर्यंत नाही असं कधी झालेलं नाही. गाणी विसरली तर खाली हा मस्त वाजा तू नाही असं एकदाही नाही झालं. माझं होतं मी आता लेकुरी उधळण्यात आली. आता सुरुवातीचं गाणं ते जवळजवळ 6.5 मिनिटाचा गाणं आहे, अहो या गोजीरवाण्या घरात. आणि त्याचा पहिला जो ब्रेक आहे तो 38 बीट नंतर आहे. म्हणजे सुरुवातीचं अहो या गोजीरवाण्या घरात माणसांना लागले खूळ, यातली गोम अशी आहे की आम्हाला नाही खूळ, हे तुमच्यात आमच्यात हे धिंगताक धिंगधंग धिंगताक धिंगधिंग धिंगताक धिंग, हे 38 बीट आहे. आता या 38 बीटमध्ये जरी अर्धा बीट मागे पुढे झालं तर संपली. त्यामुळे ते एकदा असंच सुरुवातीचं चाललं असतं आणि समोरून अभिषेकी बुवा आणि पुलं आले भाई आणि मी बघितले अरे बापरे आणि ब्लँक झालो मी. माझ्याकडे सगळे लोक बघितले. मग पुढचं 38
बीट मी फक्त तंबाखू जळत होतो, कारण राजशेखर जो आहे त्या नाटकातला तो तंबाखू खाणार आहे. त्यामुळे 38 बीट काही म्हटलं नाही, तुडून टाक, मग पुढे गेलो मी. तोपर्यंत काही नाही, अजून चुकण्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. संशय कल्लोळ मोठ्या पडद्यावरती येईल का? जसं नटसम्राट आलं, कट्यार आलं, त्यातली कॅरेक्टर्स इतके छान छान आहेत ना, त्यामुळे ते त्यातली एक तर संशय कल्लोळसुद्धा येऊ शकतं किंवा संशय कल्लोळमधली कॅरेक्टर्ससुद्धा येऊ शकतात. पण संशय कल्लोळ खूप पूर्वी येऊन गेले. तसंच्या तसं सिनेमाच्या स्वरूपात आहे. तसं प्रशांतजी, टूर ते संशय कल्लोळ हा थक्क करणारा प्रवास आहे तुमचा. 10,000 प्रयोग, 10,000पेक्षा जास्त प्रयोग कुणीतरी एक माणूस करतोय रंगमंचावरचे, हे छाती दडपून टाकते नॉर्मली व्ह्युअर्स म्हणून किंवा नुसतं ऐकायला. पण या पूर्ण प्रवासामध्ये असा काही एखादा टप्पा, मोहाचे क्षण तुम्ही कसे टाळले? तुम्हाला हिंदी किंवा मराठी पिक्चर्स आणखी चांगले, जो तुमचा क्लास आहे, जो तुम्ही जपलात विनोदाचा, तर तसा घेऊन करता आले असते ना, प्रोड्यूस म्हणा किंवा तसे प्रोड्युसर गाठून, ते तुम्ही का नाही केलं? नाही, कसं आहे, म्हणजे सुरुवात 83 पासून झाली आणि 92ला पहिला बोर्ड लागला, हाऊसफुलचा बोर्ड लागला, तो गेला माधव कुणीकडे. आधी बोर्ड लागले होते, नाही अशातला भाग नाही, पण गेला माधव कुणीकडे मी आणि विनय येडेकर अशी ती टीम होती. पण पहिला बोर्ड त्यावेळी लागला. त्याच्या आधी जेवढं काही करायचं होतं वेगवेगळे उद्योग ते सगळे केले. म्हणजे चांगला पिक्चर, वाईट पिक्चर, थर्ड क्लास पिक्चर, न आलेला पिक्चर, हे सगळे उद्योग करून झाले होते. त्यामुळे बरी नाटकं, वाईट नाटकं, सगळे उद्योग त्याच्या आधी केले मी. जे शिकायचं काय, शिकताना आपल्याला कळत नाही की आपण काय करतोय, बरोबर करतोय, चूक करतोय, आपण योग्य वाटेवर आहोत की नाही, किंवा आपल्याला कुठल्या ऑफिसमध्ये बसायचं आहे, म्हणजे सिरियलच्या ऑफिसमध्येच बसायचं आहे का पिक्चरच्या ऑफिसमध्ये जायचं आहे का नाटकाच्या ऑफिसमध्ये जायचं आहे, हे काही ठरत नसतं सुरुवातीला. 92ला ते ठरलं माझं की मला नाटकाच्या ऑफिसमध्ये बसायचं आहे. आणि त्यानंतर एकदा ते ठरल्यानंतर आय डिसाइडेड बाकी सगळं बंद, फक्त नाटक. आणि माझ्या नाटकाचे एवढे प्रयोग होण्याचं कारण तेच आहे की बाकी मी काही केलं नाही, म्हणजे सिरियल केल्या नाही अशातला भाग नाही, पण त्या लेटर स्टेजमध्ये लार्जर ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकलो असतो आणखी, असं वाटत नाही का? त्याची तुम्हाला कदाचित खंत नसेल, पण इतक्या त्या प्रेक्षकांना म्हणजे आम्ही समजू शकतो की ते कशापासून ते वंचित राहिलेत. ते मला असं वाटतं की माझा छंदाचं रूपांतर व्यवसायात झालं आहे, हा माझ्यासाठी एक पहिला प्लस पॉईंट आहे. त्यामुळे मी कितीही काम करू शकतो थिएटरमध्ये. सिनेमात मी काम करतो, पण मला आनंद कुठे मिळतो? आनंद आणि पैसे तिथे मिळतात, आनंद आणि पैसे इथे मिळतात. जगण्यासाठी पैसे आहेत आणि उत्साह राखण्यासाठी आनंद आहे. त्यामुळे मला हे दोन्हीकडे मिळतं. आता राहता राहता प्रेक्षकांचा प्रश्न राहिला. प्रेक्षकांना जर वाटत असेल प्रशांत जरा बरा कलाकार आहे, तर त्यांनी नाटकाला यावं ना. राहुल देशपांडे आणि प्रशांत दामले या दोघांशी आपल्या गप्पा सुरू आहेत. गप्पा अशाच सुरू राहतील, पण एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत रहा माझा कट्टा. ब्रेक नंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संशय कल्लोळच्या निमित्तानं राहुल देशपांडे आणि प्रशांत दामले या दोघांशी आपण बातचीत करतोय. जसं तुम्ही म्हणालात की एका भाषेचा प्रॉब्लेम येतो किंवा म्हणजे आपण मध्येच इंग्रजी आता आपले शब्द आपल्या तोंडात बसलेत, तर अशा वेळेला त्या नाटकात किंवा त्या चित्रपटात मॉडिफिकेशन आणणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? आता काळ बदलला आहे, त्याच्यामुळे ते 5 अंकांचं 2 अंकांमध्ये झालेलं आहे. निपुणचं डिरेक्शन आहे, तो पण तरुण आत्ताच्या पिढीतला एक दिग्दर्शक आहे. तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी एक 100 वर्षापूर्वीचं नाटक कसं दिसू शकेल, म्हणून मला असं वाटतं की ते फ्रेश आहे, कारण तो त्याचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो फ्रेश आहे. मला खूप आनंद होतो सांगताना की आम्ही जेव्हा संशय कल्लोळ करतो तेव्हा एक नाटक प्रेक्षकांकरता असतं आणि एक जे चालू असतं ते आमच्या आतल्या लोकांकरता असतं, फ्रेश राखण्यासाठी. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेला ह्यांच्या पहिल्या सीनपासून शेवटच्या सीनपर्यंत मी विंगेमध्ये उभा असतो की काय आज प्रशांत करणार आहेत किंवा कशा पद्धतीने ते एखादं वाक्य घेणार आहे, कारण मला प्रत्येक वेळेला शिकायला मिळतं. आणि मला वाटतं ती एक त्यांची क्वालिटी आहे जे म्हणजे इतकं ते फ्रेश ठेवतात ना. वातावरण पण असेल की नाटकाच्या आधीचं वातावरण असेल, नाटक झाल्यानंतर असेल, मध्ये इंटरव्हलमध्ये असेल, त्यांनी काम करायला खूप ऊर्जा मिळते आणि खूप तो फ्रेशनेस टिकून राहतो असं मला वाटतं. 50वा प्रयोग झाला तेव्हा जलसा हा प्रकार सादर करण्यात आला, तर नेमकं काय त्याच्याबद्दल अधिक? कसं आहे, पूर्वीपासून ही एक प्रथा होती की जलसा त्या नाटकामध्ये होता. मग त्याच्यामध्ये अगदी अभिषेकी बुवा असतील, रामभाऊ मराठी असतील, माझे आजोबा जाऊन गाऊन यायचे बरेच वेळेला.
प्रयोगामध्ये जरा आज जलसा आहे म्हणून एक अर्धा पाऊण तास व्यवस्थित मैफिल असायची. आणि त्या काळामध्ये क्लासिकल गायचे सगळी लोक. म्हणजे आत्ताच्या आमच्या ह्याच्यामध्ये आनंद भाट्यांना मी सांगितलं होतं, तर आनंदनी काही अभंग, एखादं दुसरं नाट्यगीत असं गायलं, पण ते इतकं लोकांना आवडलं. आणि खास 50व्या प्रयोगाकरता आम्ही 4 प्रयोग प्रशांतनी ते प्लॅन केलं होतं की आपण अशा पद्धतीचा जलसा ठेवूयात. लोकांना इन्व्हॉल्व करून घेण्यात आलं की तो जो एक जलसाचा प्रेक्षक वर्ग आहे तो पूर्ण ऑडियन्स आहे, अशा पद्धतीनेच तो आम्ही मी ऑडियन्समध्ये फिरतोय वगैरे. अश्विन आणि यांना एकतर यांचं गाणं पण लोकांना खूप ऐकायचं असतं, पण हे जेव्हा प्रेक्षकांमध्ये येतात तेव्हा लोक म्हणजे असे बाप रे प्रशांत दामले आलेत असं होतं त्यांना. आणि लोक इतकी इन्व्हॉल्व होतात जास्ती की तो जलसा हा प्रकार जरी आम्हाला 4 प्रयोग झाल्यानंतर असं वाटलं अरे आपण अजून जर कंटिन्यू करू शकलो असतो आता 100 प्रयोग करू. 100. तुम्ही दोघं मराठी रंगभूमीवर एवढे एस्टॅब्लिश असताना निपुण सारख्या तरुण दिग्दर्शकाबरोबर काम करायचं, त्यालाही टेन्शन आलं नाही का, किंवा तुम्हालाही काही अडचण नाही आली? नाही, माझा राहुलवर पूर्ण विश्वास होता. म्हणजे राहुल अश्विन शेट करेल ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. आणि निपुणने ह्याची 4ही नाटकांचं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे राहुलशी जेव्हा बोलणं झालं त्यामुळे राहुल म्हणाला की बाबा ही कॅन डू इट, त्याकडे ऑलरेडी केलेलं आहे ते. आणि ऑलरेडी केलेलं म्हटल्यावर मलाही काही प्रॉब्लेम नाही. आणि ॲज ए ॲक्टर मी कुठल्याही दिग्दर्शकाच्या समोर जातो तेव्हा कोरीपाटी घेऊनच जातो. त्यामुळे तू आधी संशय कल्लोळ बघितलं होतंस नाटक? बघितलं होतंस का नाटक तू? ॲक्च्युली 10 जून 1986ला या नाटकाचा मी एक प्रयोग केला होता, संशय कल्लोळचा. आता माझं भांडं मीच फोडायचं म्हणजे जरा अवघडच झालं आहे मला. पण माझ्या मोठ्या मुलीचा जन्म 11 जूनला झाला आणि 10 जूनला रवींद्र नाट्य मंदिराला या नाटकाचा प्रयोग होता. आणि तो असाच एक वेगळा प्रयोग होता, स्पेशल प्रयोग होता. आणि त्या टेन्शनमध्ये होतो, म्हणजे बायको हॉस्पिटलाइज्ड आहे, हे ते. आणि तालमी काही झाल्या नव्हत्या. त्या प्रयोगात अशोक सराफ होता, फाल्गुनराव, मी होतो अश्विन शेठ, रेवतीचं काम वर्षा उसगावकरने केलं होतं, भादव्या लक्ष्मीकांत बेर्डे होते. अशी सगळी सॉलिड मल्टीस्टार कास्ट. आणि मी शून्य तयारीत होतो. आदल्या दिवशी संध्याकाळी गाण्यांची तालमी याच्या सगळे, म्हणजे आता हा जेव्हा स्टेजवर गातो तुम्ही ऐकतो काय, खूप माती खाल्ली आपण यार, खूप माती खाल्ली, असं ते सगळं माझं चाललं होतं. आणि प्रयोग सुरू झाला आणि पहिलं गाणं कुठलं आपलं सुकांत चंद्र जाणार. बरं, माझा प्रॉब्लेम तोच, माझे गाण्याचे शब्द पाठ होत नाहीत. जोपर्यंत मी ठोकून जोपर्यंत होत नाही रिहर्सल तोपर्यंत गाण्याचे शब्द पाठ होत नाही. गाणं सुरू झालं, हे झालं, एक गाणं झालं, दुसरं गाणं झालं. आणि हळूहळू माझे पाय लटपटायला लागले होते, कारण पुढचं एक महत्त्वाचं कुठलं ते अजून धन्य आनंद धन अशी 4-5 चौथ्या गाण्याला माझं खलास, मी पाय पोटरेत गोळे येतात बघ असं झालं होतं. आणि मी मुखडा म्हटलं आणि आत आलो. आणि त्यावेळी अण्णा सावरकर होते. अण्णानं म्हटलं, अण्णा कसं झालं, बरं होतंय ना? मस्त होतंय. मुखडाच म्हटलं, अंतरा कोण म्हणणार, राहिला अंतरा? बापरे. म्हणजे माझं इतकं बिथरलं होतं, इथून मी कम्प्लीट ऑफ झालो होतो. मला काहीही सुधरत नव्हतं. आता त्याच ह्याच्यात मी बाहेर गेलो आणि समोर अशोक सराफ होते, त्यांचं नाव फाल्गुनराव. मी त्या धुनकीत बाहेर गेलो आणि अहो अश्विन शेठ असं मी त्यांना हाक मारली. अशोक सराफांनी तिकडून झालं, खोटं बोलू नका, तुम्ही अश्विन शेठ आहेत, मी फाल्गुनराव आहे, लक्षात ठेवा. मग त्यानंतर पूर्ण प्रयोग मी जी काय विंग पकडून उभा होतो ना, त्यानंतर मी कानाला खडा लावला तर मी आयुष्यात संगीत नाटक परत करणार नाही. आणि केलंच तर विदाऊट तयारी तर अजिबात जाणार पण नाही जवळपास. तर ती संशय कल्लोळची ती एकमेव डेंजर आठवण आहे. आणि त्यानंतर रात्री मी ट्रेनमधून जेव्हा येत होतो कांदिवलीला, तेव्हा मला सगळं इतकं मेल्यासारखं झालं होतं. बापरे म्हटलं, किती माती खाल्ली आपण आयुष्यात. पण त्यानंतर मी वाट्याला पण गेलो नाही. फक्त एक लक्षात ठेवलं होतं की तालमी सणसणीत व्हायला पाहिजेत. गाण्याच्या तालमी म्हणजे आता तुम्हाला खोटं वाटेल की लेकुरे उदंडमधल्या गाण्यांच्या तालमी माझ्या 17 दिवस झाल्या कंप्लीट, सकाळी 9 ते रात्री 9.
तर संशय कल्लोळचा असा एक धक्कादायक माझा अनुभव आहे. दर्जेदार काहीतरी जेव्हा करावंसं वाटतं तेव्हा पुन्हा मागे वळून बघितलं जातं आणि जुन्या गोष्टी आपण पुनरुज्जीवित कराव्या किंवा त्या कराव्या, याचा थोडासा असा अर्थ घ्यायचा का आम्ही की तुम्हाला जे करावंसं वाटतं, जे दर्जेदार म्हणून करावंसं वाटतं ते तुम्हाला मिळत नाही. काय आहे गडबड काय माहिती आहे का, की नाटक घेतलं की त्या नाटकाचा पाया आहे ती संहिता आहे. आणि संहितामध्ये जर गडबड असेल तर पुढे आम्ही कितीही रंगरंगोटी केली तर ती रंगरंगोटी टेम्पररी ठरते. तुम्ही जुनं कुठलंही नाटक घ्या, म्हणजे आता मी कार्टी काळजात घुसली ते माझं जुनं नाटक आहे, गेला माधव कुणीकडे जुनं नाटक आहे, लेकुरी उदंडासाठी जुनं नाटक आहे. कुठलंही जुनं नाटक घेतलं तर त्याची सुरुवातीची 20 मिनटं काहीही घडत नाही नाटकात. पण घडतं ते सगळ्यात महत्त्वाचं घडतं ते असं की हे नाटक पुढे कुठल्या दिशेने जाणार आहे, पुढे नाटकामध्ये कंटेंट्स काय असू शकतात, पुढे नाटकातली कॅरेक्टर्स काय असणार आहेत, त्या कॅरेक्टरायझेशन्स काय आहेत, हे सगळं 15 ते 20 मिनटात सांगितलं जायचं. म्हणजे याही नाटकात आहे किंवा कार्टी काळजात घुसलीचा पहिला सीन तर अख्खा तो कॅरेक्टरायझेशन्स एस्टॅब्लिश होण्याचा सगळा तो सीन असतो. आणि मग पुढचे 2.5 तास किंवा 2.5 तास पुढं काहीही त्रास होत नाही, की लोकांना कळतच नाही आहे नाटक, असं होत नाही. पण पहिली 20 मिनटं खर्ची घालतात लेखक पूर्वीचे, आणि नंतर मग ते छान त्याचे पेड बांधतात. वेडे आपण घालतो, तुम्ही हल्ली वेडे नसतात म्हणा, पण पेड आपण जसं घालतो तसं ते पेड घातली जातात. त्यामुळे एक पेड जरी निसटला तर अख्खी वेणी निघते. त्यामुळे तर पूर्वीचे तालमी किंवा तालीम मास्तर म्हणायचे त्याचं कारणच आहे, ते एक एक पेड घट्ट 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 असा करत जायचं आणि मग असं छान वेणी तयार झाली की काय बिशाद आहे, नाटक पडेल. आता पद्धत अशी झाली आहे की पहिल्या दुसऱ्या मिनिटाला लोकांनी हसायला पाहिजे यासाठी उद्योग सुरू होतात. त्यामुळे कॅरेक्टरायझेशन हा जो मुद्दा आहे तो कॅरेक्टरायझेशन हा मुद्दा बाजूला राहून फास्ट फूडसारखं झालेलं आहे. म्हणजे पूर्वी कसं आई आपल्याला थालीपीठ बनवताना बाजूला उभी करायची, कसं मळायचं, कसं गोळा करायचं, थापायचं कसं, भोकं कशी पाडायची, त्यात तेल किती घालायचं, ते फिरवायचं कसं, ते उलटं कसं करायचं, मग ते तव्यावर त्याचे 4 भाग कसे करायचे, हे सगळं आपण डोळ्याने बघायचो. आज आपण येतो तर डायरेक्ट थालीपीठ खातो. दॅट इज नॉट गुड. आपल्याला तो प्रोसेस कळायला पाहिजे आणि आपण जो प्रोसेस करतोय तो लोकांना कळायला पाहिजे. जेव्हा लोकांना कळतो तेव्हा लोक आपल्याबरोबर येतात. मला असंही वाटतं की निपुणला किंवा अजून 2-3 लोकांना मी सांगितलं की जशी एक प्रायोगिक रंगभूमी आहे आपल्याकडे, तशी संगीत रंगभूमी पण एक वेगळी व्हावी, ज्याच्यामध्ये वेगळे एक्सपेरिमेंट्स आपल्याला करता येतील, ज्याचं कमर्शियली तुम्हाला करायलाच पाहिजे असं नाही. कारण कमर्शियली आपल्याला करायचं असेल तेव्हा ते पूर्णपणे सगळं वेगळं गणित असतं, मग त्याच्यामध्ये त्या गोष्टी तुम्हाला असणं गरजेचं आहे. पण आता पुण्यामध्ये संगीत एकांकिका होतात ना, थिएटर अकॅडमीच्या होतात ना. मी त्याच्याकरता एकदा गेलो होतो. काही त्याच्यातल्या खरंच म्हणजे आयडियाज म्हणून खूप चांगले होते, पण अजून ते डेव्हलप नाही झालेलं. म्हणजे संगीत रंगभूमी म्हणजे संगीत नाटक जर करायचं म्हणलं तर त्याच्यात काय एक्झॅक्टली आपल्याला करायला पाहिजे याची आयडियाच अजून ती रुजली नाही आहे. तर जेवढे जास्ती प्रयोग होतील त्याच्यातनं ते मे बी अजून हळूहळू प्रगल्भ होईल. तुझं सगळ्यात आवडतं नाट्यगीत कोणतं आहे? माझं म्हणजे कशातली आहे? म्हणजे मानप सगळ्यात जास्ती आवडतात मला. त्यातलं कोणतं? या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा, बघुनी मानस हे अनुभवत अभिनवा, मोहन कोमल भावा, या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा. रणस्नेहाची सुंदर युवती, रणस्नेहाची सुंदर युवती, आता करी समाप्ती, आता करी समाप्ती, वाटे अस्त्रची रिपुहाती, मोहन कोमल भावा, या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा, नयनोत्सवा, नयनोत्सवा. तुला सांगितलं की चल आता मानापमान, की तू जाणार आणि मानापमानचे डायलॉग गाणी सगळं म्हणून टाक. हो, पण आता मला आठवत नाही डायलॉग, पण गाणी आठवत. तुम्हाला बऱ्याच भूमिकांमध्ये आम्ही पाहिले, अभिनय करताना पाहिले, गाणं गाताना पाहिलं आणि खाताना पण पाहिले. तर तुमची आवडती भूमिका कुठली आहे, अभिनयाची, गाण्याची का खाण्याची? नाही, खाणं तर अपरिहार्य आहे. म्हणजे त्याशिवाय मी पुढं काय, म्हणजे त्यासाठीच मी
गातो आणि अभिनय करतो. त्यामुळे ते सोडून ठेवूया, ते करायलाच पाहिजे, त्याशिवाय काही मजा नाही. पण मला थिएटरमध्ये काम करायला आवडतं आणि गायला अभिनय करायला आवडतं, गायलाही आवडतं. प्रशांतजी, नाटक आता लंडनला चाललंय, तर काय आव्हान वाटतं तुम्हाला, किंवा काही त्यात चेंजेस वगैरे त्याप्रमाणे तुमचं काही आहे प्लॅन? सगळंच नवीन आहे. काय आहे, लंडनमध्ये प्रयोग आपण केलेले नाहीत अशातला भाग नाही. कारण बऱ्याच जणांनी, मीही आजपर्यंत 4 ते 5 वेळा UK जाऊन वेगवेगळ्या मंडळांसाठी, म्हणजे स्लव आहे, इल्फर्ड आहे, किंवा तुमच्या स्कॉटलंडमधली 2 मंडळं आहेत, ॲबरडीन आहे, सगळीकडे आपण प्रयोग केलेले आहेत, नाही अशातला भाग नाही. मला थोडंसं वाटलं की आपण हा एक प्रयत्न करून बघायला पाहिजे की आपण लंडनच्या वेस्टर्न थिएटर्समध्ये, जिथे आपण नाटक बघायला जातो, म्हणजे माऊस ट्रॅप वगैरे तूही अनेक वेळा गेला असेल, त्या स्टेजवर जर आपल्याला नाटक करायला मिळालं तर किती मज्जा येईल. जला ज मज्जा. मग तेव्हापासून जरा डोक्यात ते सुरू झालं. थिएटर आहे, कुठल्या थिएटरला होतं? पिकॉक थिएटरला ट्रॅफल्गर स्क्वेअरमध्येच आहे. किती त्याची क्षमता? कपॅसिटी त्याची 935 आहे. म्हणजे आपल्या इकडची बालगंधर्व किंवा गडकरी जसं आहे तसंच ते. तिकडची ती फार भव्य, सगळंच भव्य. हो, आणि 100 वर्षाचं जुनं नाटक 100 वर्षाच्या जुन्या थिएटरमध्ये, ते सुद्धा 100 वर्ष जुनं थिएटर आहे, असं ते कन्सेप्ट आहे. त्यामुळे त्याला एक वेगळा परिणाम. UKचा जो प्रयोग आहे त्याचं तिकीट बुक करायचं असेल तर काय करावं लागेल? त्याचं तिकीट www.indianmoviefriends.com याच्यावर तिकीट मिळेल. तुम्हाला बरेच अनुभव आलेले असतील, इतके फिरता तुम्ही नाटकांच्या निमित्ताने. मध्यंतरी आमच्याकडे एक बातमी आली होती की औरंगाबादला तुमचा प्रयोग होता आणि नाईलाजाने तुम्हाला झाडू हातात घ्यावा लागला होता. आपल्याकडच्या एकूण थिएटरची अवस्था काय? फारच भयानक आहे. म्हणजे आता विषय निघाला म्हणून सांगतो की आता आपल्याकडे ना 63 थिएटर आहेत जिथे आम्ही नाटक करू शकतो. 63 थिएटर पूर्ण महाराष्ट्रात. म्हणजे मी आज इथे शिवाजी मंदिरला प्रयोग केला ना की पुढचा प्रयोग मी 64व्या दिवशी मी शिवाजी मंदिरला प्रयोग करायची मला गरज पडेल, इतकी थिएटर्स आहेत आमच्याकडे. पण त्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. माननीय तावडे साहेबांनी मध्यंतरी आल्या एक समिती नेमली होती, जे स्कूल ऑफ आर्ट्सची एक त्यांनी समिती नेमली होती, आणि त्या समितीच्या मार्फत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातला आढावा घेतला होता की ABC असं त्यांनी कॅटेगरी करायला सांगितली होती. त्या समितीने एक अहवाल दिला त्याला अहवाल देऊन सुद्धा 9 महिने झाले, आणि त्या अहवालात त्यांनी सगळे दिले होते की बाबा A ग्रेडमध्ये किती आहेत, ते A ग्रेडमध्ये 2च आहेत, बाकी C मध्ये खूप आहेत. म्हणजे 10वी D वगैरे असतं ना वर्ग, तसं C मध्ये बरीच आहेत. त्यांनी ABCDच करायचं ठरवलं असल्यामुळे D मध्ये जातील, नाही तर जर ते Z पर्यंत करायचं असतं तर. पण परिस्थिती फारच गंभीर आहे. म्हणजे आम्हालाही तिथे जाऊन प्रयोग करताना थोडेसे ऑकवर्ड पोझिशन होते, आणि प्रेक्षक केवळ नाटकावर प्रेम ह्या एकमेव कारणामुळे लोक नाटकाला येतात. नाहीतर दुसरा कोणीही, म्हणजे ह्यांची जनरेशन आहे, तिकडे कशाला जायचं आहे, ते तारा लागतात घालून, मी नाही येणार आहे असंच म्हणेल. बाल्कनीतल्या खुर्च्या तुटलेल्या असतात. एक साधारण 300 खुर्च्या असतील तर साधारण 350 खुर्च्या ज्या असतात त्या मोडलेल्या असतात. म्हणजे औरंगाबादची तीच परिस्थिती आहे. संत एकनाथची परिस्थिती तीच आहे. वरती जेवढ्या खुर्च्या आहेत ना त्याच्या 70% खुर्च्या मोडलेल्या आहेत. त्यामुळे वरच्या खुर्च्यांच्या नंबर टाकत नाहीत. 100 खुर्च्या आहेत, मग 100 तिकीटं देतात, कुठेही बसा, झेपेल तिथे बसा, असं आहे. बरं, थिएटर बांधताना उत्साह असतो, मेंटेन करताना उत्साह नाही आहे. कारण मेंटेन करणं म्हणजे मलाही मान्य आहे की महानगरपालिका किंवा नगरपालिका थिएटर मेंटेन करणं हा त्यांच्यासाठी पांढरा हत्ती आहे. त्यामुळे आम्हा सर्व कलाकारांची आणि निर्मात्यांची विनंती एकच आहे की त्यांनी ही जी सगळी 63 थिएटर्स आहेत ती एका हेडच्या खाली घ्यावीत आणि त्यांना व्यवस्थित सांभाळावं, थिएटर्सना सांभाळावं. केंद्राचा सुद्धा निधी मिळतो, स्टेटचा निधी घ्यावा, नगरपालिकेचा निधी घ्यावा, मेंटेन करता येईल. इच्छा कधी होते बघू. राहुल देशपांडे आणि प्रशांत दामले या दोघांशी आपल्या गप्पा सुरू आहेत. गप्पा अशाच सुरू राहतील, पण एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत रहा माझा कट्टा.
ब्रेकनंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संशय कल्लोळच्या निमित्तानं राहुल देशपांडे आणि प्रशांत दामले या दोघांशी आपण बातचीत करतोय. प्रत्येक टीव्ही चॅनलवरती एकतरी कॉमेडी शो आहेच, त्याच्यामुळे विनोदी नाटकांवरती काही परिणाम झालाय का? आता तुम्ही म्हणालात की उथळ नको, पण असेच उथळ विनोद आजकाल टीव्हीवरती चालतात आणि ते लोकांना आवडतात. मग असा काही प्रयोग नाटकांमध्ये झाला तर तो यशस्वी होईल असं वाटतं का? म्हणजे उथळ विनोदाचा? नाही, उथळ नसेल विनोद, पण त्याचा म्हणजे जे चालतंय, जे विकलं जातंय टीव्हीवरती, ते जर त्याच्यातला काही वेगळा भाग घेऊन जर ते रंगमंचावर आलं तर हा नवीन जो वर्ग आहे, युवा वर्ग आहे, त्याला तुम्ही खेचू शकाल असं वाटतं? एक फरक लक्षात घे, टीव्हीवर आपण जे बघतो ना ते फुकट आहे. हा खूप मोठा फरक आहे. तुम्ही टीव्हीवर काही दाखवलं तरी लोक बघणार, कारण ते फुकट आहे. तुम्ही रंगमंचावर किंवा नाटक जेव्हा बघायला येतात तेव्हा ते पेड आहे, पेड एंटरटेनमेंट आहे. त्यामुळे पेड एंटरटेनमेंट देणारा आणि घेणारा दोघे तेवढेच रिस्पॉन्सिबल आहेत. आणि किंबहुना देणारा म्हणजे आमची बाजू जास्त रिस्पॉन्सिबल आहे, आमची बाजू जास्त आन्सरेबल आहे. त्यामुळे टी व्हीवरचं गणित इथे नाही जमणार. आता तुम्ही सांगितलं संदीप सरांच्या प्रश्नाला की नाटकामध्ये जे बदल तुमच्या सगळ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जे बदल होत गेलेत, तर तुम्हाला असं नाही वाटत का की आत्ता मल्टिप्लेक्समध्येच सिनेमानं बदल केलेत, थिएटर छोटी झाली आहेत, त्यांचं टेक्नॉलॉजी, साऊंड टेक्नॉलॉजी वगैरे या सगळ्या गोष्टी सुधारल्यात, त्याच्यामध्ये 3D असेल किंवा अजून HD क्वालिटी वगैरे अशा आता नाटकामध्ये की हे छोटी थिएटर किंवा अजून वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या सिस्टीम त्यांना ते ऐकू व्यवस्थित यावं, तुम्ही बोललेलं हे कसं पोचवता येईल, तंत्रज्ञान कसं याच्यामध्ये हे करेल? तुम्ही म्हणताय ते इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल म्हणताय. ॲज ऑफ टुडे आजची परिस्थिती बघता साऊंड सिस्टीम किंवा AC सिस्टीम किंवा लाईट सिस्टीम, बॅटन्स, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हालाच कराव्या लागतात. आजही आम्ही जेव्हा उठून पुण्याला परत करतो तेव्हा आमचे 20 स्पॉट आम्हाला कॅरी करायला लागतात. किंवा संगीत संशयाचं आमचं साऊंड सिस्टम आमची घेऊन जातो. त्यामुळे जे अवेलेबल आहे ते वापरायचं आणि जे त्यांच्याकडे नाही ते आपण आणायचं, अशी आजची परिस्थिती आहे. आणि त्याबद्दल नाटकवाल्यांची काही तक्रार नाही आहे, बिकॉज वी वॉन्ट टू परफॉर्म. आमचा शेवटी वी आर अन्सरेबल टू द ऑडियन्स. ज्यांच्याकडून आम्ही 300 रुपये घेतलेले आहेत ते स्टेट गव्हर्नमेंट किंवा कुठलेही सांस्कृतिक खातं अन्सरेबल नाही आहे. एका शहरात जर नाटक केलं तर तिथं 1000 लोक येतात, 500 लोक येतात, पण तेच जर समजा 5 शहरात ॲट ए टाइम जर दिसलं लोकांना तर ते जास्ती लोकांपर्यंत पोहोचलं असं वाटत नाही? डिजिटल नाटक मला असं वाटतं, नाटक मुळात ही लाईव्ह एंटरटेनमेंट आहे. आता मी समजा औरंगाबादला प्रयोग करत असेल आणि लातूरला तू म्हणतोस त्याप्रमाणे मी स्क्रीन लावून प्रयोग केला, औरंगाबादच्या एखाद्या प्रेक्षकाने मला एखादी कॉमेंट दिली तर आणि मी त्याच्याकडे कॉमेंट, मला सवय आहे, मी खालून कोणी काय बोललं की मी वरून लगेच बोलतो. हां, म्हणजे कन्व्हर्सेशन, नाटक बाजूला राहतं, आमचं कन्व्हर्सेशन सुरू होतं. आता हे ही जी गंमत आहे ही लातूरचे प्रेक्षक कसे अनुभवतील? त्यामुळे ही लाईव्ह एंटरटेनमेंट आहे, ती त्या ठिकाणी तिथेच व्हायला पाहिजे आणि तशीच व्हायला पाहिजे. ज्या त्रासातनं सगळा नाट्य व्यवसाय चालला आहे ते पूर्वीचंही होणं तर शक्य नाही की तुम्ही एकाच वेळेस गेला माधव कुणीकडे, एकाच वेळेस एका लग्नाची गोष्ट, तुम्ही ते एक रेकॉर्ड पण केलं होतं एकाच दिवशी 3 का 4 वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग, किंवा आता 1000 नाटकं, 1500चा टप्पा, 2000चा टप्पा, हे रेकॉर्ड जे पूर्वी नाटकांचे व्हायचे आता ते होणं शक्य नाही प्रॅग्मॅटिक सर्व. तर आता थोडा फरक असा झाला आहे की आज 100 प्रयोग झाले की सुद्धा आम्ही शतक महोत्सव प्रयोग ढँटॅडॅन असं वाजवतो. पूर्वी हे जे ढँटॅडॅन वाजवतो आम्ही 500व्या प्रयोगाला वाजवायचो आणि मग 750 आणि मग 1000. आता 50व्या प्रयोगाला आम्ही 50 असं आम्ही खुश होतो. पण त्यामध्ये काही दुःख नाही. आज सगळ्या म्हणजे मला असं वाटतं की मराठी नाटक हे सगळ्यात शेवटचा चॉईस आहे. मराठी नाटक हा प्रेक्षकांसाठी सगळ्यात शेवटचा चॉईस आहे. अन्न, वस्त्र, निवारा, 2 व्हीलरची 4 व्हीलर, 1 बेडचा 2 बेड, त्यानंतर बाहेर फिरायला जाणं, दर महिन्याचं आउटिंग, दर महिन्याचा एक पिक्चर, त्यानंतर सोसायटीचे गेट टुगेदर्स. हे सगळं झाल्यानंतर मराठी नाटक आहे. हे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. प्रेफरन्स आजची जनरेशन कशाला देणार किंवा कशाला देते ह्याचा अभ्यास करायचा की त्यांना जास्तीत जास्त इकडे खेचायचा प्रयत्न करायचा. या 2 ऑप्शन्स आमच्यासमोर आहे, दुसरं काहीच नाही राहिले. त्यामुळे आमची कलाकृती जास्तीत जास्त चांगली कशी होईल, एक. दुसरी, लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसं चांगलं पोचेल नाटकाबद्दल,
आणि नंतर येतं ते लोक आल्यानंतर आम्ही त्यांचं व्यवस्थित एंटरटेन त्यांना कसं करू शकू, या 3 गोष्टी आमच्या दृष्टीने अशा गोष्टी असतील ना नाटकामध्ये सुद्धा की ज्या गोष्टी करून तुम्हाला त्याचा दर्जा आणखीन उंचावता येऊ शकतो. मला तेच म्हणणं आहे, माझं म्हणणं तेच आहे की नाटक फुसकं असेल आणि मी सॉलिड लायटिंग केलं किंवा सॉलिड सेट केला, तुम्ही चित्रपट एखाद्या वेळेस थोडासा त्याची पटकथा संवाद थोडेसे हलेडुले असेल तरी चालू शकतात, कारण लोकेशन्स खूप आहेत. हे एकच 40 बाय 40च्या लोकेशनवर आम्ही काम करतो आणि समोर प्रेक्षकांना तिथेच बघायला लावतो. आपण जेव्हा एकाच ठिकाणी एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या सेटकडे बघायला लावतो, त्यामुळे त्यातला कंटेंट जो आहे तो जर नीट नसेल, तो जर पॉवरफुल नसेल तर त्यात मजा नाही. मुळात नाटक म्हटल्यावर त्यात नाट्य असणं महत्त्वाचं आहे. आमचे मोहनशेठ तोंडवळकर यांचं हे वाक्य आहे. वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न, कुठली गोष्ट कधी अपील होईल लोकांना हे काहीही सांगता येत नाही. एक छोटा प्रश्न तुमच्यासाठी आहे की शारीरिक आणि मानसिक फिट राहणं याच्यामुळे तुम्हाला घरनं कधी बोललं गेलं नाही की सलग प्रयोग करणं कायम रंगमंचावर ते खूप हेक्टिक आहे, तर तुम्ही काळजी घेत नाही स्वतःची, असं कधी? नाही, आता घ्यायला लागलो मी. त्यांना असं की घरातनं कधी शिव्या खायला लागल्या का असं? नाही, म्हणजे ठीक आहे ते आता. प्रशांतजी, तुमच्याकडनं आम्हाला सुख म्हणजे हे ऐकल्याशिवाय तर कट्टा हा काही पूर्ण होणार नाही. बरं, फक्त मुखडा ऐकवतो. आधी मुखडा ऐकव, मग नंतर आपण ठरवू. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं, पाम पाम बाबाम बाम, मला सांगा, असं ते गाणं आहे. दोन्ही सोपं नाही, पण मला वाटतं की मनापासून कोणची तुम्ही गोष्ट केलीत ना तर त्याच्यातनं आनंद खूप मिळतो. अभिनय करणं माझ्याकरता आव्हान होतं, कारण मी कधीच केलेलं नव्हता. पण पहिलंच कट्यार केल्यानंतर सुबोधकडनं काही गोष्टी कळल्या, मग निपुणकडनं कळल्या, यांच्याबरोबर काम करताना यांच्याबरोबर कळल्या. पण दोन्हीमध्ये मला खूप मजा येते. म्हणजे मला असं आधी वाटलं होतं की मी एक नाटक करीन आणि मग थांबीन कट्यार काळजात घुसली करून. पण आता मला कळलं की हे इतकी वर्ष सातत्याने नाटक का करतायत, कारण एकदा तुम्ही त्या रंगमंचावरती उभे राहिलात की मला गाताना हा अनुभव कधी आलेला नाही की बुवा 3री घंटा असेल किंवा नुसतं जरी ओपन स्टेज असेल, समोर लाखो लोक असली तरी मला कधी टेन्शन नाही आलं. पण 3री घंटा वाजल्यानंतर माझे अजूनही हातपाय असे गार पडतात किंवा मी जरा स्ट्रेच करतो, असं कधी गाताना होत नाही मला. गाताना तू उत्स्फूर्त असतो जास्त, ह्याच्यामध्ये जे काही आहे ते ह्याच्यामध्ये कसं आहे, मगाशी प्रशांत दादा म्हणाले तसं एकट्यावर नाही आहे माझ्या अवलंबून. मी माझे डायलॉग व्यवस्थित म्हणून किंवा मी माझी गाणी गाऊन होणार नाही आहे. समोरनं सूर व्यवस्थित आला नाही किंवा समोरच्याने डायलॉग जर विसरला किंवा प्रेक्षकातनं असेल किंवा काहीतरी डिस्ट्रॅक्शन आलं, स्वतंत्र नाही आहे. हां, गाण्यामध्ये मी माझा असतो. गाण्यामध्ये मी कोणाचंही देणं लागत नाही, मी फक्त त्या 2 तंबोऱ्यांचं देणं लागतो. जसं थोडासा वेळ लागतो क्लासिकलमध्ये आवाज तापवायला, तेवढा वेळ लागतो. तुम्ही म्हणताय तसं एक कोणते तरी मोठा फेस्टिवल असेल गाण्याचा, कॉन्फरन्स असेल आणि खूप चांगली लोक ऐकायला असतील, तर मग जर समोर किशोरीताई तुमच्या समोर बसले असतील किंवा अजून कोणतरी अशा पद्धतीचं असेल, तर मग ते दडपण येणं स्वाभाविक आहे की बुवा अरे आपण आपला षड्ज लागतोय की नाही किंवा हे. पण अदरवाईज ते दडपण येण्याचं कारण नाही आणि येतही नाही, कारण आपल्या स्वतःच्या तपश्चर्येवरती विश्वास आपण जेवढा जास्ती टाकतो तेवढं मग ह्या गोष्टी सोप्या होत जातात. आता तुझे किती झाले एकूण नाटकाचे प्रयोग? साधारण 250-300 झाले असतील. 4 नाटकांचे, 5 नाटकांचे, 4 का 5? 4. आता संशय कलर मी आधी पण केलंय, पण हे नाटक धरून आणि आधीचे सगळे प्रयोग धरून. पण मला एक असं म्हणजे कुतूहल आहे की जेव्हा अशी 4-4, 5-5 नाटकं तुम्ही, बऱ्याचदा तुमचा पेहरा आता ह्याच्यामध्ये जरा वेगळा आहे, पण जेव्हा तुम्ही पौराणिक करत असता असं होत नाही ना कधी की ह्या नाटकातनं त्या नाटकात गेलो असं? नाही, म्हणजे मला सगळ्यात अवघड कुठे जातं माहितीये, मी एकतर मला सवय कानावरती हात ठेवून गाणं वगैरे, तसं काही ह्याच्यात करता येत नाही. आणि मानापमानमध्ये ती भामिनी एक मला तलवार देते आणि माझ्या हातात अजून एक तलवार असते. बरं, आमच्यात निपुणनीच ते डिरेक्ट केलेलं आहे. त्या तलवारीत
खऱ्या तलवारींपेक्षा मला वाटतं एक 4-5 ग्रॅम कमी त्यांचं वजन असेल. 2-2 किलोच्या त्या तलवारी आहे. ते अशी 2 तलवारी घेऊन युवती मला जेव्हा गायला लागतं ना, तर सगळ्यात मला ते कठीण पडतं की हे कुठेतरी खालती ठेवायची, अशी धरायची. बरं, ते धैर्य धरायला जे काही शोभणार नाही असे काही हे करून चालत नाही. त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय ते त्यावेळेला खूप कठीण जातं की बा हे सगळं सांभाळून तुम्हाला गायला लागतं. तुझी जी मैफिलीमध्ये तू गाणं म्हणतोस तेव्हा तुझे हात वगैरे ही जी एक स्टाईल आहे पर्टिक्युलर राहुल देशपांडेची, तशी नाट्यगीतात अभिनय करताना नाही होत असं. आता जसं तू सांगितलं की कारण तसं तिकडे चालणार नाही करून मी. नाही चालणार नाही ही वेगळी गोष्ट, पण म्हणजे ठरवून ठरवून त्यानं गाण्यावर म्हणताना त्याचा परिणाम होत नाही. कारण तुम्ही त्या फ्रेम ऑफ माइंड मध्ये जाता. नाटकातलं गाणं आणि मैफिलीतलं गाणं याच्यामध्ये खूप फरक आहे. नाटकामध्ये मला गाताच येत नाही. तो प्रसंग पुढे नेण्यापुरतंच तुम्हाला गायला लागतं. ते सगळं जरी ठीक असलं तरी गाण्याचा आनंद नाटकात तुम्हाला घेता येत नाही गवई म्हणून. मी एखाद्या ह्याच्यामध्ये जर काय रमलो एखाद्या पदामध्ये किंवा एखाद्या हरकतीमध्ये, जागेमध्ये, एखाद्या फ्रेजमध्ये, ती फ्रेज मी एक्सप्लोअर क्लासिकलमध्ये करू शकेन किंवा मैफिलीत करीन. पण ती मला जेव्हा तिथे सुचते आणि मी तिथे जेव्हा ते एक्सप्लोअर करतो तेव्हा मग इकडून अरे केवढा काय काय कधी आता संपायचं असं होतं. आणि त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. त्याच्यामुळे नाटकामधलं गाणं हे ॲक्टिंगचाच भाग आहे. तो म्हणजे ते गाणं म्हणून गाणं नव्हेच. आणि सगळी गाणी उभं राहून आहेत त्याला, त्यामुळे तो बसू शकत नाही. शास्त्रीय संगीतासाठी बैठक मारतो तो, त्यावेळी त्याची पोझिशन तशी होते आपोआप. मला नवल वाटलं की तू जेव्हा असं म्हणतोस की नाटकाचा एका अर्थानं चस्काच लागला. हो, खरोखर. म्हणजे मला मध्यंतरी कोणीतरी विचारलं की तुला जर कोणचंही पद नसेल किंवा गाणं नसेल तर नाटक करायला आवडेल का? मला खूप जर चांगलं काही असेल तर मला खरंच आवडेल करायला. इथपर्यंत माझी आता काय म्हणतात त्याला अवस्था की तयारी आहे की बाबा खरंच चांगलं काही मजा आहे. अरे काय कारण असं आता प्रेक्षकांची दाद मिळणं, प्रेक्षकांचं कौतुक भरल्या नजरेतनं असं नजरेतनं ओसंडून वाहणारं प्रेम, ते तुझ्याबद्दलचा आदर वाहवणं, हे सगळं तर काय नवं नाहीये. तर मग नाटकामध्ये असं तुला काय वाटतं की ज्याच्यामुळं, तुम्हाला सांगू का, मी त्याच्याकरता आजपर्यंत काहीच केलेलं नाही. प्रेक्षकांनी खूप टाळ्या वाजवाव्या किंवा याच्याकरता मी काही आजपर्यंत केलं नाही. मला वाटतं म्हणूनच मला काय म्हणतात त्याला उत्स्फूर्त प्रतिक्रिया किंवा चांगलं प्रेम मिळतं लोकांकडनं. मला कट्यार जेव्हा मी ज्या पॉईंटला केलं माझ्या आयुष्यामध्ये, तेव्हा जर मी फसलो असतो तर मी हाच विचार केला की लोक काही दिवस नाव ठेवतील, पब्लिक मेमरी शॉर्ट, हे विसरून जातील. पण आयुष्यामध्ये आपण हा प्रयत्नच केला नाही असं व्हायला नको. आणि जेव्हा ते केलं त्याच्यानंतर मला कळलं की अरे ही वेगळी गोष्ट आहे, खूप ह्याच्यातनं फार वेगळा आनंद मिळतो. आणि त्याच्यामुळे जरी दुसऱ्यांनी लिहिलेले डायलॉग्स असतील, दुसऱ्यांनी लिहिलेलं कॅरेक्टर असेल, पण ते कॅरेक्टर जगण्याची तरी तुम्हाला एक वेगळी संधी मिळते जी गायक म्हणून तुम्हाला त्या पद्धतीने नाही मिळत. कधी तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आज चला भाऊ मी आज कुमार गंधर्व होतो किंवा आज भीमसेन जोशी होतो, रामभाऊ मराठे होतो, हे आपल्या क्लोज मैफिलीमध्ये मी करू शकेन कधीतरी. पण हे मी ह्याच्यात नाही करू शकत थिएटरमध्ये. तसं मला करायला मिळतं. आणि मला त्याच्यामध्ये मला असं वाटतं की माझं गाणं खूप समृद्ध होतं. की मी सुरुवातीला जेव्हा गायचो तेव्हा आता ह्या म्हणाल तसं मी असा हात ठेवून नाट्यसंगीताची वाटचाल नावाचा मी कार्यक्रम केला होता. आणि चित्तरंजन कोल्हटकर समोर बसले होते. ते माझ्या आजोबांचे खूप चांगले घनिष्ठ मित्र. तर ते नंतर स्टेजवरती बोलायला आले. ते म्हणले राहुल खूप उत्तम गातोय, अतिशय हुबेहूब वसंतासारखा गातोय. फक्त त्याला मी एक मोठं माझं वय झालंय, सल्ला माझा एवढाच आहे की त्याच्या गाण्यामध्ये नाट्य कमी पडतंय. म्हणजे यार नाट्य कमी पडतं, मी काय करायला पाहिजे? मी जेव्हा प्रेमसेवा शरण, मी मगाशी म्हणालो, मी जेव्हा मानापमानमध्ये धैर्यधर म्हणून तिच्या पायाशी पडलो आणि मी प्रेमसेवा शरण, तेव्हा मला त्या गाण्याचा अर्थ कळला. देहाता शरणगाता तुम्ही शब्द नुसते जर पाहिले तर इतके क्लिष्ट आहेत. ते जेव्हा नाटकामधनं तुम्ही ते पात्र रंगवत असता तेव्हा ते तुम्हाला अर्थ त्या शब्दांचा कळाल्यामुळे तुमच्या आतनं ते इतकं वेगळ्या पद्धतीने तुम्ही बाहेर येतं की ते त्या क्षणापुरतं तुम्ही ते जगत असता. आणि मग मैफिलीमध्ये ते जेव्हा तुम्ही सादर करता तेव्हा तो अर्थ घेऊन तुम्ही सादर करता. हेच करा हा करी मी जर मैफिलीत गायलो असतो तर त्या शब्दाची फोड मी केली नसती मे बी, कारण मला त्या शब्दांचे अर्थ माहिती नव्हते. पण ते जेव्हा हातात हात घेऊन आपण रेवतीचा गातो तेव्हा ते भान कुठेतरी येतं. त्याच्यामुळे मग ते गाण्याची फरमाईश तर होतीच, त्यानेच आपण कट्टा संपवूया. हो, कोणचं काय मृग नाही ना.
मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी कामिनी होती ती मंजुळ मधुरालापिनी रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी नवयौवन संपन्न रम्य गतिविलासिनी रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी आह्लादक मुखचंद्रई होता आह्लादक मुखचंद्रई होता होती दृष्टी ती प्रेम रसवाहिनी रसिक मोहिनी मृगनयना 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 रसिक मोहिनी. आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या अनंत प्रयोगांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या आणि सगळ्यांना. इंग्लंडमधील आणि संपूर्ण युरोपातील जेवढे मराठी नाट्यरसिक आहे त्यांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी 9 ऑक्टोबरला पीकॉक थिएटरमध्ये निश्चित या. तिथे अजून एक धमाल होणार आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा माझा कट्ट्यावरती आज वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा ABP माझा.